त्या मोमेंटला शालिकने जो कमबॅक करणारा षटक हाताळ त्यासाठी गुरुनाथ दादा मेहर साहेबांनी सुद्धा अगदी मोठ्या मनाने फार मोठं बक्षीस दिलं ते शालिक भोईरला. आणि हा सामना प्रेक्षकांना आपल्या भेटीस आलाय. एका बाजूला पाहतो आपण जांबिका स्पोर्ट देवरुंगपाडा ऋतिक गोडे अँड कंपनी बॅटिंग करणार आहे आणि दुसऱ्या बाजूला जय झोटिंग देव देवरुंग. सर्व समाजसेवक ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सर्वांनी यायचं आहे. आणि आमच्या आयोजकांचे लाडके बंधू रुपेशजी घोडे साहेबांचं आगमन होत असताना म्हणजे देवेशजी घोडे अनिकेतजी घोडे यांचे बंधू आहेत. रुपेशजी घोडे साहेब या आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने स्वर्गीय बाराम घोडे स्मृती चषक 2026 ही स्पर्धा पाहता पाहता या स्पर्धेने अगदी फार मोठी उंची गाठली. मित्रांनो 2 दिवसीय स्पर्धा परंतु वाटत नाही कोणाला की ही स्पर्धा 2 दिवसात समाप्त होणार आहे. असं वाटतं की स्पर्धा नॉनस्टॉप सुरू राहावी. प्रत्येकाला वाटतं परंतु म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा एक अंत असतो शेवट असतो. त्याच्यामुळे शेवटाला सुद्धा आपल्याला सामोरं जाणं गरजेचं असतं. इथे ललेश पाटील फेकी केली आहे आणि या चॅलेंजला सामोरं गेलाय तिथे बॅटर. टाळ्या वाजवतोय इथे 12 खेळाडू. शबास शबास काय रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये पाहिली आपण. दोघांनी जोखीम तर घेतलं पहिल्या चेंडूमध्ये. ही गरज नव्हती त्या ठिकाणी कारण आता कुठे सुरुवात झालेली आणि अशा मोमेंटला जर एखादा धावचीत झाला तर फार मोठं नुकसान असतं. कारण रनआउट होणं क्रिकेटच्या भाषेमध्ये आत्महत्या समजली जाते. मनोजच्या 2 धावा जोडल्या जात आहेत आणि मनोज ऑफ द मार्क होत असताना धावसंख्या सुरू झाली आहे. जयंबिका देवरुंगपाडाची 2 वर. गोलंदाज आकाश पाटील. लो सेट डाउन द ग्राउंड. वाह व्हाट अ बिगी नॉट. इट्स अ 4 रन्स 1 बॉल्स ओव्हर द फेन्स. 4 रन पाहण्याजोगा फटका. ज्या फटक्याला उत्तरच नाहीये. क्रिकेटच्या भाषेमधला सर्वात सुरक्षित फटका मारलाय ओव्हर पिच चेंडू आणि अक्षरशः सरळ स्टेट डाउन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर. सुंदर सुरुवात. 6 धावा एकट्या मनोज घोडेच्या बॅट मधून 2 चेंडूमध्येच आकाश पाटील पहिले षटक हाताळतो या ठिकाणी ओव्हर द विकेट जात असताना. यावेळेला चेंडूला खाली ठेवलंय. चांगला टर्न झाला सुद्धा. चेंडू टप्पा पडला ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आणि काही इंच खाली राहून वळला सुद्धा आतमध्ये. अगदी ऑफस्टिकच्या जवळून चेंडू जात असताना आपण बघितलं आणि धावसंख्या पाहतोय 6 वरती. चेंडू झाले 3. सन्मानी आमचे सर्वांचे लाडके श्यामजी दळवी साहेबांचं आगमन. माजी सरपंच देवरुंगचे सुपुत्र ज्यांचा बिग शो कमिंग सून. मोठी स्पर्धा येणार आहे लक्ष्या बैल चषक. हो त्यांच्या दिशेने हा मोठा फटका आणि तिथे मोठा झेल टिपला ललेशने. वा 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 ललेशचा लय भारी झेल. लय भारी तिथे प्रयत्न झालाय आणि ललेशने दाखवून दिलं की मी फायटर काय आहे. मी फायटर मॅन पण आहे. मी फायटर जेट पण आहे. फायटर जेट साठी त्याने स्वतःला फ्लाय केलं आणि चेंडू डोक्यावर जात असताना तो झेल टिपलाय. काय सन्मानी आमचे लाडके माजी सरपंच देवरुंगचे सुपुत्र श्यामजी दळवी साहेबांचं आगमन होत असताना वेलकम सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. आणि साहेबांचं स्वागत केलं या ठिकाणी षटकाराने. जबरदस्त तडाखा. विकेट माफ करा विकेटने. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. झेल टिपलाय. काहीसं आमचं लक्ष विचलित झालं कॉमेडी बॉक्समध्ये. विनंती 12 खेळाडूंना की आपण शांतच राहा. कोणी पण आम्हाला निर्णय सांगायचा नाही जोपर्यंत पंच सांगत नाही तोपर्यंत. कारण कधी काय असतं की आम्हाला आवाज आला की आम्ही पटकन ते बोलून पण जातो. सॉरी फॉर दॅट. आदमी सॉरी बोला तो झगडा खतम. डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खतम. आणि इथे विकेटचं पतन झालं. आऊट झाला मनोज घोडे. मस्त झेल टिपला ललेश पाटीलने. आणि हो बरोबर मला देवेश सांगतात की सर आज दिवस आहे ललेश पाटीलचा. वा मागच्या सामन्यात सुद्धा त्यांनी 2 षटकार मारले आणि गेलेला सामना आपल्या अगदी संघाच्या उंबरठ्यात आणून ठेवला होता आणि सुंदर बॉलिंग सुद्धा पेश केली. निर्णायक क्षणाला तो संकटमोचक नक्कीच बनतो म्हणून त्याला अगदी योग्य ते नाव दिलंय फायटर जेट फायटर मॅन. चेंज ऑफ पेस काहीसं इथे गतीमध्ये परिवर्तन. चेंडू जास्त उंच जातोय. स्कायर झेल हरेश पाटीलच्या हातामध्ये 20 जात असताना लागोपाठचा दुसरा धक्का आणि गोलंदाज आकाश पाटील आहे ऑन हॅट्रिक.
विकेटचं पतन. खूप उंच चेंडू गेला होता, अगदी सर्वांच्या नजरा त्या चेंडूने ओढून घेतल्या होत्या आणि डोकं जास्त वर गेलं बॅटरचं. बघितलं फटका जसा मारला त्याने खालून चेंडूला उचललं होतं हाफ व्हॉली घेऊन आणि त्या चेंडूकडे तीक्ष्ण नजर ठेवून हरेशने सुंदर झेल टिपला. लगोबॉटचे 2 झेल, एक टिपला ललेशने, दुसरा हरेशने आणि आता गोलंदाज आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आकाश पाटील मार्गस्थ होतोय. हॅट्रिक बॉल अगदी समजदारी शांत पद्धतीने खेळून काढलाय. डिफेन्सिव्ह ड्राईव्ह केला बॅटर दिगंबरने आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की पहिल्या षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा. पहिल्या 2 चेंडूमध्ये पूर्णपणे बॅटरचं अधिराज्य राहिलं, परंतु त्यानंतर अगदी पाठीमागच्या 4 चेंडूंमध्ये इथे वेगावरती स्वार होऊन अगदी लक्षणे कामगिरी केली गोलंदाज आकाश पाटीलने आणि 2 महत्त्वाचे धक्के दिले. एक मनोज गोडे बाद झाला आणि दुसरा पहिला पिच सौरभ बाद झाला आणि ऋतिक गोडे आता या मैदानामध्ये आहे दिगंबरच्या सोबतीला. ऋतिकवरती आता फार मोठी जबाबदारी असेल. मागच्या सामन्यात सुद्धा ऋतिकने चमकदारी कामगिरी केली होती, परंतु मनोजची लाजवाब कामगिरी आधीच्या सामन्यात झाली होती, सुद्धा आपण विसरून जाता कामा नये. तो या ठिकाणी लवकरच बाद झाला. 3 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो. पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या देवरुंगपाडा जांबिका स्पोर्टची 2 गडीबाज 6 वर 6. विजयकडे सज्ज झाल्या नवीन षटकासाठी. षटक क्रमांक 2 मार्गस्थ करेल. जरा गेम स्पीडअप करा. शांतता पसरली आहे. दुपारची वेळ असली की थोडीशी सुस्तता असते आणि तेच कारण असतं की दुपारची वेळ फार उष्णदायी पण असते, त्यामुळे सुस्ती निर्माण होते. इथे सामन्यामध्ये गरमी तर पाहिजेच, थंडपणा नसावा. हनुमान केने तिथे कव्हर करतो चेंडूला. वाडीस लॉंग ऑफच्या दिशेने जात असताना ओव्हरपिच चेंडू दिला होता विजय कनेने पहिलाच आणि त्याला अगदी सहजतेने बघा डील करून दाखवतो बॅटर. अजून की फक्त ड्राईव्ह केला होता, ऑफ ड्राईव्ह एक सिंगलसाठी. कदाचित या ठिकाणी पाहिलं की स्ट्राईक रोटेट करायची होती, दिगंबरला स्ट्राईकला आणायचं होतं. हा उद्देश पाहिला आपण ऋतिक गोडेचा. धावसंख्या 1 ने पुढे 7 वरती. टर्न केलाय या ठिकाणीच अगदी शाईक दिली गेली ती चेंडूला हुक केलाय आणि त्या ठिकाणी पाहतो आपण की 2 टप्प्याने हा चौकार बुक केलाय बॅटर दिगंबरने. 4 रन. चांगला टर्न केला, अगदी स्वतःभोवती गोल गोल गिरकी घेतली, चेंडूला टर्न केला. उचली घेणारा चेंडू होता, फटक्यामध्ये इतकं टायमिंग पण नव्हतं, पण तो सेफ शॉट होता. त्या ठिकाणी एकही फिल्डर नसताना अगदी शॉट बॅकवर्ड स्क्लेजच्या डोक्यावरून जात असताना तिथे आता फिल्डिंग जमावलेली आहे बघा. यालाच म्हणतात माणूस ठेस लागला की शहाणा होतो आणि ते शहाणपण आता सुचलंय आणि गरजेचं सुद्धा असतं, कारण लोक आपल्याला मग वेड्यात काढत असतात. म्हणून शहाणपण सुचणं फार गरजेचं असतं. 5 धावा आल्या ह्या षटकामध्ये आतापर्यंत. 2 चेंडू समोर फुलटॉस दिला तर त्याला फसवलं आणि आडव्या बॅटनी फुलटॉसला मारणं फार मोठं जोखीम असतं. त्या जोखीमला सामोरं जात असताना इथे दिगंबर क्लीन बॉल होतोय. धक्का तिसरा लागत असताना जांबिका देवरुंगपाडा संघाला धावसंख्या 11 असताना. नुकतंच मगाशी मला चर्चा ऐकायला आली स्टेजवरती की एक ट्रॉफी नक्कीच आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाणार. मग देवरुंगपाडा असेल, देवरुंग असेल की बापगाव असेल, याचं उत्तर आपण देऊच शकत नाही. पण तो मला चर्चा ऐकायला आली आणि चर्चेला उदाहरण पण आलंय. इथे विकेट 3 पडल्यात आणि धावसंख्या इथे पाहतो आपण 11 असताना. त्यांच्यामध्ये सांगे आहे. सांगेला कोण सांगणार, त्यांना सांगायची गरज नाही, ते सुद्धा तयार आहे तिथे. हो, आउट स्विंगर. टप्पा पडला अगदी पुढे होता आणि आसमान आता पोहोचलेत बघा. ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये जल्लोषपूर्ण षटकार मारला होता, आगाज केला होता आणि त्यांच्याच फटक्याने फायटिंग स्कोर निर्माण केला होता देवरुंगपाड्याने. ते आसमान गेलेत मैदानामध्ये अजय गोडे. पहिल्या चेंडूला सामोर जात असताना तिथे डॉट आलाय आणि धावसंख्या स्थिर 11. आसमान उचललं चांगला, अगदी खोदून काढलं होतं,
पायाच्या जवळच्या चेंडू होता, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड असताना तिथे हनुमान केडे सक्षम खेळाडू, आदर्श खेळाडू, आदर्श व्यक्तिमत्व सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. उंच पुरे अगदी त्यांनी जबरदस्त तिथे कव्हरिंग केलं. बाहुबली ऑफ देवरुंग. धावसंख्या 12. देवरुंगपाडा संघाची पाहतो आपण. अडोस पडोस की लढाई, आमने सामने दोन्ही पण संघ आलेत एका ग्रामपंचायत मधले. चेंडू स्किड झाला या ठिकाणी. विजय केने छातातून रिलीज करत असताना ह्या गोष्टी होत असतात. फनी मोमेंट झालंच पाहिजे. अगदी क्लोज गेले होते रिलीज करताना, स्टम्पच्या जवळ गेले होते. मे बी हे सुद्धा पाहिलं जाईल आणि आपण पाहतोय सुद्धा अगदी क्लोज स्टम्पच्या. कधी काही बॉलर अगदी क्रीजचा कोणाचा वापर करतात, काही अगदी सरळ मधोमधने चेंडू रिलीज करतात आणि काही गोलंदाज अगदी हुशार असतात, त्यांना अँगल प्राप्त करण्यासाठी नेस्टीच्या समोर जवळ जातात. फुलटॉ टर्न केलाय, अगदी ज्यूस दिला होता, त्याला भिरकावून दिलं लॉंगलेच्या दिशेने. परेश महाजन सरांचा इशारा, षटकार. मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. 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 12 धावा आल्या या षटकामध्ये. शेवटचा चेंडू खराब टाकला. विजयला सुद्धा ते कळलं असेल की टॉस करायच्या नादामध्ये त्यांनी फ्लाईट द्यायच्या नादामध्ये चेंडूला फुल टॉस टाकलं आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला. असे चेंडू सोडणं फार अनेकांना आवडत असतं. आणि इथे आपण पाहतोय की सन्माननीय राकेश भाऊ, आपले लाडके भाऊ गोडे, उद्योगपती देवरुंगपाडा यांचं आगमन, ज्यांनी तब्बल प्रत्येक खेळाडूला इथे एक एक डझन केळी दिलेत. खेळाडू नव्हे तर आम्ही सर्व ती केळी खातोय सुद्धा, कारण ती पौष्टिक असतात आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो. या भाऊ रॉकीजी गोडे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपलं मोलाचं योगदान स्वर्गीय बाराम गोडे स्मृती चषकामध्ये लाभलंय आणि आम्ही शतशः आभारी सुद्धा आहोत. आणि आमचं मनोभावे तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तुमचं आम्ही स्वागत करतोय. ललेश पाटील तिसऱ्या षटकासाठी, ज्याला फायटिंग आवडते, ज्याला चॅलेंज आवडतं आणि त्यांनी चॅलेंज स्वीकारले. समोर आहे आसमान, अजय गोडे. ओ, आणि इथे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हनुमान उडी घेतील का नाही, घ्यायची गरज नाही पडली. आधी त्यांचं जजमेंट होतं की मागे जाईल, त्यांनी आधी मागे वळून बघितलं होतं हनुमान याने. पुन्हा एकदा पाहिलं की नाही, चेंडूचं वेग कमी झाला आणि आसमानला इथे थांबवलं. ते म्हणजे ललेश पाटीलने झेल टिपला हनुमान केनेने आणि आसमान अजय गोडे बाद. याला म्हणतात स्वतःला जज करणं आणि अनुमान अगदी योग्य सिद्ध करणं. प्रॅक्टिसमध्ये या गोष्टी सुद्धा कराव्या लागतात. बाउंडरीच्या कडेला उभं राहून असे झेल टिपण्याची प्रॅक्टिस जो करतो त्याला अगदी सीमारेषा सांभाळणं अवघड जात नसतं आणि अवघड झेल ते सोपे करत असतात. चौथा धक्का लागला इथे देवरुंगपाडा संघाला. ऋतिक गोडे आणि टीम, जे अंबिका स्पोर्ट देवरुंगपाडा संघ मित्रांनो या ठिकाणी या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करतोय आणि देवरुंग संघाच्या कॅप्टनने फिल्डिंग स्वीकारली टॉस जिंकल्यानंतर. आतापर्यंत तसं बघितलं तर समतोल सामना आहे. चॅलेंज किती पण असेल, टार्गेट किती पण असेल, त्यासाठी आता नवीन बॅटर आलाय वैभव आणि धावसंख्या 18 असताना विकेटचं पतन झालं. सेकंड डिलिव्हरी वैभवसाठी त्याने सुद्धा उडवलाय. अगदी तू चल माय आया, हनुमान केने झेल टिपतोय. फटक्यामध्ये ताकद नाही, शरीर भाषा असं सांगते की लेझी क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा चेंडू पुढ्यात होता, अगदी समोर मिळाला होता हाफ वॉली, त्याला हाय बॅक उडवायचं होतं, पण तो हा फटका अगदी आखडलेला फटका होता. आखूड बॅटने मारणं तिथे फार धोक्याचं झालं आणि हनुमान केनेने अजून एक गडी बाद केला झेलच्या रूपामध्ये. आणि आता हॅट्रिकच्या उभारतोय पुन्हा एकदा गोलंदाज ललेश पाटील असेल. फलंदाज जातोय परत वैभव डगआउटकडे. एका बाजूला तिथे आपण पाहतो की नॉन स्ट्रायकर आहे तो सुद्धा शांत आहे. ऋतिक गोडेला ती स्ट्राईकला आणत नाही असं मला सुद्धा आता चर्चा ऐकायला आली आणि त्यांचं म्हणणं बरोबरच आहे. पाठीमागून मला आवाज आला. हे तुमचं कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचं असतं, त्याला म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं. तुमची रणनीती, तुम्ही स्ट्रॅटेजी आखली पाहिजे की कुठल्या आपल्या बॅटरला जास्त संधी द्यायची आहेत, कुठल्या बॅटरला जास्त चेंडू खेळू द्यायचे आहेत, हे तुमच्या मनामध्ये पाहिजे. तुम्ही स्वतः तिथे जाऊन फक्त मोठे फटके मारणं योग्य नसतं. ती वेळ का आहे, ती स्थिती का आहे, त्यानुसार म्हणतात परिस्थितीनुसार खेळणं काळाची गरज होती. इथे मात्र चाबुक शॉट, फ्लॅट सिक्सर. वाव, व्हॉट अ ग्रेट हिट.
6 पुढे 24 वर 3 षटकार जर मारले तर आविष्कारला बक्षीस आले, पण तो नाही, ते थांबवला जाईल का? हनुमान केने पुढे सरसावतोय आणि झेल टिपलाय. हनुमान केने या षटकामध्ये 3रा झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. हा 6वा देवरुंगपाडा संघाचा आविष्कार बाद. काहीसा कटर होता, बघितला आपण फटका मारताना हाफ वॉली तर मिळालं होतं, परंतु चेंडू बॅटच्या नीटचा बिडल मध्ये लागला नाहीये, कडेला तो लागला आणि त्या कारणाने जास्त उंच गेला, मिस टायमिंग सुद्धा झाला आणि बघितलं त्या ठिकाणी किती पुढे धावून हनुमान केने याने तो सहज सोपा झेल आपल्या हातामध्ये विसावून घेतला. 24 धावसंख्येच्या पुढे धावसंख्या जात नाहीये षटकाराने, तर अशा इथे पल्लवित केल्या त्या बॅटर आविष्कारने. त्याच्यावरती लगेच आमचे देवेश गोडे काहीतरी बक्षीस लावत होते, परंतु ते बोलता बोलता विकेटचं पतन झालं. कारण पहिल्या षटकानंतर प्रत्येकाला वाटतं की समोरच्या बॅटरने 3-3 षटकार मारावे. ₹1000 एका षटकासाठी फक्त आता पंडित गोडे साहेबांकडून. वा, काय बक्षीस आहे. आणि त्यांचेच बंधू गेलेत मैदानामध्ये खेळण्यासाठी, तेवढीच उंची आहे आणि फटक्यामध्ये उंची गाठावी लागेल. चेंडू क्रमांक 5वा, चेंडूला खाली ठेवलं, चेंडूला उंचीत दिली नाही. किशोर होते त्या ठिकाणी, किशोरला थांबवलं तिथे आणि धावसंख्या सुद्धा थांबवली. काय ललेचं परफॉर्मन्स आहे बघा, षटकार खाल्ला, हिंमत नाही सोडली. पहिले 2 विकेट घेतले, ओव्हर हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली ऑलरेडी. तसं पाहता 3 गडी बाद केले, तिन्ही पण झेल टिपलेत हनुमान केने याने. 2 लॉंग ऑफ लाईक लॉंग ऑनला. शेवटचा चेंडू इनिंगचा, किशोर साडी षटकार नाही, तिथे सेफ शॉट तर आहे. 2 काढतील धावून, 2 होत आहेत धावून, तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल परंतु नाही. त्या ठिकाणी टाईट फिल्डिंग आहे आणि विजय केने विकेट किपिंग करतोय. तिथे 2 धाव कंप्लीट झाले आणि धावसंख्या संघाची पाहतोय 26 कंप्लीट झाली आहे आणि 27 धावांचं आव्हान ठेवलंय जे अंबिका स्पोर्ट देवरुंगपाडा संघाने. जे जोटिंग ते देवरुंग संघापुढे 27 धावांचं आव्हान. 18 चेंडूमध्ये 27 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 9 धावांची गरज असेल. टॉससाठी पण या आई एकविरा स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन आणि मेहरियन बापगावचा कॅप्टन आणि त्या दरम्यान मान्यवरांचा आम्ही इथं जे सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. ज्येष्ठ नगरसेवक, ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे दिनकरजी घोडे आपल्यामध्ये आहेत आणि इथे आपण त्यांचा सन्मान करतोय आपल्या व्यासपीठात. दिनकर घोडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. तर विनंती करतोय रोहिदासजी घोडे साहेबांना, माझी उपसरपंच आपल्या शुभ असते दिनकर घोडे साहेबांचा इथं सन्मान करावा. हरिभक्त पारायण दिनकरजी घोडे आपण पाहतोय, त्यांना सुद्धा खूप आनंद झालाय बघा. क्रिकेटचं वेड, संप्रदायाचं वेड, पंढरीची वारी, हे सर्व वेड असतं आणि कदाचित देवीदास घोडे, दिनकरजी घोडे आणि बारामजी घोडे एकत्रच वाऱ्या त्यांनी केल्या असतील, हे त्यांचं आपल्याला त्याची सेवा आपल्याला पाहायला मिळते, ऐकायला मिळते आणि हा आपण सन्मान घेतोय. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित शिवदासजी दळवी साहेब, देवरुंगचे सुपुत्र, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. आपल्यामध्ये उपस्थित आहेत शिवदासजी दळवी. मी पुन्हा विनंती करतो उपसरपंच साहेबांना, रोहिदासजी घोडे साहेबांना आपल्या शुभ असते शिवदास दळवी साहेबांचा इथं सन्मान करावा. प्रत्येकाला मान सन्मान, अतिथी देवो भव, आपण ही परंपरा जोपासतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि त्यामधील आपले आलेले सोहळे पाहुणे रावणे म्हणतात ना की पाहुणे रावणे येती घरात तोची दिवाळी दसरा. आणि आमचे गोल्डन मॅन जे अखंडपणे प्रत्येक वेळेला अगदी खंबीरपणे आम्हाला सपोर्ट करतात असे सुभाषजी घोडे साहेबांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. आणि विशेषतः ह्या स्पर्धेसाठी फार सडल हाताने सिंहाचा वाटा ज्याने उचललाय, फार मोठं सपोर्ट आणि सपोर्टर नेहमीच असतात. ते अनेक वर्षापासून आपण त्याला पाहतोय या मैदानामध्ये. स्पर्धा ज्या ज्या होतात त्या त्यावेळेला सुभाषजी घोडे नक्कीच येत असतात आणि त्यांच्याच नावाने, त्यांच्या वडिलांच्या नावाचा आम्ही समाजाचे कक्ष पाहतोय, मारुतीजी लडकू घोडे साहेब. त्यांचे सुपुत्र आहेत सुभाषजी घोडे, त्यांचा सन्मान करतायत आमचे रोहिदासजी घोडे, माजी उपसरपंच, गोल्डन मॅन. आणि आमचे लाडके राकेश उर्फ भाऊ घोडे, ज्यांनी आम्हाला स्वादिष्ट, चविष्ट आणि पौष्टिक केळी स्पॉन्सर केलेत, जे राकेशजी घोडे, त्यांचा आपण सन्मान करतोय. आभार सुद्धा त्यांचे व्यक्त करतो आपण एकीकडे. त्यानंतर रुपेशजी घोडे आपण पण सन्मान स्वीकारायचा आहे
एकीकडे आपण सामन्याचा पाठलाग पाहतोय आपण होताना आणि रुपेशजी गोडे आपण या आमचे देवीजी गोडे यांचे बंधू दोन्ही कॅप्टन पण वरती लगेच या. आपण पाहताय रुपेशजी गोडे साहेबांचा इथं सन्मान होतोय. त्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. प्रत्येकाला योग्य तो मान सन्मान देण्यामध्ये काही कमीपणा नाही आमच्या देवरुमपाडाकडून आणि आपण तो पाहतोय सही प्रत्येक क्रिकेटची दुनिया पाहते. आणि टॉससाठी दोन्ही कॅप्टन पटकन या. एका बाजूला एकविराज सांगेचा कॅप्टन असेल, दुसऱ्या बाजूला बाळंदादा मेहर साहेबांचा मेहर बाबगावचा कॅप्टन तुषार भंडारी या पटकन. आतिश पाटील आलाय. सुभाषदादा गोडे आपणच पुन्हा या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू इच्छितो. या पुढचा मुकाबला महत्वाचा असेल. आपण गोल्डन मॅन सुभाष गोडे यांच्या शुभ हस्ते टॉस करतो. एका बाजूला सांगे, दुसऱ्या बाजूला मेहरम बाबगाव. छापा कॉल आहे आतिशचा. परंतु काटा आलाय. टॉस जिंकलाय तुषारने. बाबगावच्या कॅप्टन तुषार फक्त निर्णय सांग. बॅटिंग करू आम्ही. बॅटिंगचा निर्णय घेतलाय मेहर बाबगावच्या कॅप्टन तुषारने. धन्यवाद सुभाषजी गोडे. आणि फिल्डिंग करायची इकडे स्पोर्ट्स सांगे. पुढचा सामना असेल 3 ओव्हरचा. एका बाजूला सका पाटील, दुसऱ्या बाजूला बारामदादा मेहर अशी भिडन पुढची. आणि ते आता मानवांचा सन्मान. चला एकीकडे सामना सुरू असेल आणि पुढील जी स्पर्धा असेल त्या स्पर्धेचा आपण इथे लाईव्ह ड्रॉ या ठिकाणी पाडणार आहोत. सत्तावीस धाबांचा पाठलाग इथे मात्र करत असताना सलामी जोडी विजय केने आणि हरीश पाटील आणि पाहू शकले या ठिकाणी 10 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. हे दोन्ही संघ आपण मागील जय जोटिंग चषकाच्या माध्यमातून क्वार्टर फायनलमध्ये एकमेकांच्या विरोधात लढले होते आणि त्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं की जय अंबिका देवरुमपाडा संघ मात्र पराभूत झाला होता. आणि इथे सुद्धा पाहिलं तर या ठिकाणी संघ अडचणीमध्ये सापडलाय. त्या ऋतिकच्या अगेन्स्ट 2 चेंडूवरती 2 चांगले फटके आपल्याला विजयाच्या बारपतून निघाले. आणि त्यानंतर पुन्हा स्विच हिट रेवसचा फटका बाहेर काढला आणि चेंडू पॉइंटच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ 14 धावा फलक्यावरती आज जय जोटिंग देवरुम संघ इनॅक्शन मध्ये आहे आणि त्या संघाचे पुरस्कर्ते तीन चौकार आले सर आतापर्यंत आणि 1 षटकार आला. यस ओके. 18 धावा फलक्यावरती आणि पाहू शकले या ठिकाणी जय जोटिंग देवरुम संघाचे पुरस्कर्ते आणि लक्षा बैलाचे मालक आदरणीय माजी सरपंच ग्रामपंचायत देवरुमचे श्यामशेठ दळवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. आम्ही या स्पर्धेच्या वतीनं तुमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि साहेबांच्या माध्यमातून एक बिग शो तुम्हाला मित्रांनो याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. ना भूतो ना भविष्य या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा डे नाईट च्या स्वरूपात तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तब्बल पहिल्या क्रमांकासाठी 5 बाईक असतील, दुसऱ्या क्रमांकासाठी 3 बाईक आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी तब्बल 2-2 बाईक त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत. आणि सबकी कातील गौतमी पाटील खास आकर्षण एक्झिबिशन मॅच ठाणे वर्सेस रायगड आणि महाराष्ट्रातील नंबर 5 टॉपचे नंदी बैल तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. वेलकम श्यामजी दलवी साहेब, तुमचं मनापासून आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो. पहिल्या विकेटचं पतन हरीश पाटील, बागचं डगआउट. 27चा पाठला करत असताना संघाची धावसंख्या 19 धाबा फलक्यावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि तर मात्र विजयासाठी फक्त या ठिकाणी 8 धाब्यांची गरज, 12 चेंडूचा खेळ शिल्लक. यानंतर पाहू शकाल पुढील जो सामना असेल एकविरा स्पोर्ट सांगे विपक्ष मेहर 11 बाबगाव आणि या चालू सामन्यातील संघ जो जिंकेल तो मात्र आजच्या लॉर्ड्स मधून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे बाबगाव विपक्ष सांगे संघामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या लॉर्ड्स मध्ये शेवटच्या लढतीमध्ये
या चालू सामन्यातील विजेत्या संघाच्या बरोबर खेळणार आहे. अशा प्रमाणचं शेड्यूल सध्या आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. बारा चेंडू मध्ये आता मात्र या ठिकाणी 8 धाबा वाचवण्याचा प्रयत्न करणार का गोलंदाज मनोज घोडे आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. पाहतो आमचा स्क्वेअर लेगचा कॅमेरा आहे, तिकडे एक बाईक आहे. प्लीज मी त्या चालकाला विनंती करतो की थोडशा आपण त्या बाईकच्या आरशा आहेत त्या मात्र थोडशा दुसऱ्या दिशेने मात्र वळवा. काही प्रेक्षक तिकडे आहेत. येस, ओके, धन्यवाद. पहिला चेंडू फिंगर रोल केला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज विजय मात्र तिथे बीट केलाय. न्यू बॅटर पाहू शकाल आकाश पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. 11 चेंडू शिल्लक, 11 चेंडूमध्ये 8 धाब्यांची गरज असताना मात्र इथे कुठली रणनीती मात्र आखणार विजय केणे. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, या विभागातील टॉप 10 मध्ये रँक करणारा खेळाडू अष्टपैलूच्या लिस्ट मध्ये. पुन्हा रिव्हर्स बाहेर काढला आणि तिथे मात्र पाहू शकाल बॅटची खेळा विजयने पंचांच्या निर्णयाची अपेक्षा सुद्धा मात्र केली नाहीये. यालाच म्हणतात चांगली खेळाडू वृत्ती. आणि ही खेळाडू वृत्ती प्रत्येकाने जर आपापल्या अंगी बाळगली तर कुठल्या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धेचा विचार आपण केला तर गालबोट लागणार नाहीये. आणि इथे मात्र पाहू शकाल दुसरा धक्का लागत असताना टीम जय झोटिंग देवरुंग संघाला. सातत्याने पाहिलं तर देवाचं रक्षण करणारा, हाकेला धावणारा, नवसाला पावणारा श्यामशेठ दलवी साहेबांना देवरुंगकरांना जय झोटिंग देव. आणि त्याच नावानं मात्र अनेक वर्षापासून संघ मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून खेळतोय. आणि त्याच नावानं तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा याच क्रीडांगणावरती पाहायला मिळत आहेत. आणि आज परिस्थिती जर पाहिली तर थोडीशी चांगलीच म्हणू शकतो आपण, कारण लक्षही समोर जास्त मोठं नाहीये. 27 सुरुवात पहिल्या षटकामध्ये लाजवाब केली होती विजय केणीच्या माध्यमातून. 3 चौकार लगावले गेले, एक षटकार लगावला गेला आणि बाद होण्यापूर्वी 19 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. परंतु दुसऱ्या षटकात जशी मनोजने सुरुवात केली, पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. एक सफलता त्याच्या नावावरती राहिली. नवीन फलंदाज समीर आलाय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. बॅटची खेळा थर्डमॅनला फिल्डर तैनात. डायरेक्ट हिटची आवश्यकता आहे तिकडे, परंतु निशाणा साध्य झाला नाहीये. लगभग आकाश पाटीलची विकेट चोक्यात होती, परंतु दुर्दैव की तो मात्र व्यवस्थित आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये दोघी सहजपणे मात्र पोहोचले गेले. आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. 20 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. 9 चेंडूचा केला अजूनही शिल्लक, 7 धाब्यांची गरज की आकाश पाटील आता मात्र आपल्या शैलीनं मात्र सामना फिनिश करणार की अजूनही मात्र सामना तो क्लोज घेऊन जाणार, याकडे सर्वांच्या नजरा आता मात्र लागत असताना. आणि आता मात्र जशी स्पर्धा पुढेच चाललेली आहे, प्रेक्षकांची गर्दी आता मात्र आपल्याला कदाचित तिथे वाढताना पाहायला मिळू शकेल. आकाश पाटील आपण ज्यावेळी स्ट्रोक सिलेक्शन पाहतो ना त्यावेळी तो बॉटमहॅनचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न करतोय. त्याची एक वेगळी शैली आहे, फटके ज्यावेळी तो एक्झिक्यूट करतोय. परंतु इथे या चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि खाली राहत असताना चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. निर्धावण चेंडूची सांगता आपण पाहिली. आणि जर अशा प्रमाणे जर जास्तीत जास्त संख्येने जर डॉट बॉल आली तर मात्र कदाचित जय झोटिंग दरू सकाळला मात्र भागात पडू शकेल. परंतु या ठिकाणी पाहू शकेल अकोटापाचा चेंडू ऑन साईडला आडव्या फटक्याने लॉफ्ट ड्राईव्ह केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार आणि षटकाराबरोबर स्कोर आर लेवल. आता मात्र फक्त या ठिकाणी एका धाब्याची आवश्यकता. 1 पाऊल दूर श्यामचंद दलवी साहेबांचा संघ अर्थात जय झोटिंग देवरुंग संघाला. जबरदस्त परफॉर्मन्स आज या संघाच्या वतीने आपण पाहिला. आणि ती विजय धाव आय थिंक पाहू शकाल या ठिकाणी जुनी मात्र तुम्हाला जोडावं लागेल, कारण एस्ट्या तिथे दाखवले आकाश पाटील आणि त्या एस्ट्या मात्र दाखवल्या गोलंदाज मनोज घोडेनं. लागणारा तिसरा धक्का टीम जय झोटिंग देवरुंग संघाला. म्हणजे अजून मात्र या ठिकाणी विजय संपादित करण्यासाठी तुम्हाला अजून वेळ थोडासा मात्र इथे वेट करावा लागेल. आणि ती एक धाव जोडण्यासाठी नवीन फलंदाज आय थिंक या ठिकाणी अभय पाटील ला मात्र संधी देण्याचा प्रयत्न केलाय. नॉट फायटर मॅन, ओनली अभय पाटील. त्याला नाही कोणाचा भय, तो श्याम दलवी साहेबांचा अभय. आणि बल्ला भाग कैसा खंदे पे रख के चल रहे. जसा बजरंग बली नेहमीच आपल्या खांद्यावरती गदा घेऊन जायचे आणि हा अभय.
नाही 12 खेळाडू जे असतात ना ते फक्त या ठिकाणी अशा गोष्टी करण्यासाठी बाहेर असतात. एका धावेची गरज आहे. हो फटका हवे केला चेंडू खाली क्षेत्ररक्षक चाललाय. झेल होणार का? हो यस स्कॉट. अजून एक फलंदाज बाद समीर केने आता मात्र चाललाय दगावच्या दिशेनं. हो माय गॉड. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर तब्बल या ठिकाणी मनोज गौडने 7 खर्च केले होता, परंतु 6 चेंडूमध्ये एका धावेची गरज. सुशांतनं पहिल्या चेंडूवरती फलंदाज समीर केनेला त्याने मात्र शांत केलाय. आणि त्या मात्र विजयासाठी 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि एका धावेची गरज. परंतु अनेक वर्षे पाहतो की जय जोटिंग देरू सगळं एकच 12 मॅन मला पाहायला मिळतो, कारण त्याच्या खेळामध्ये कधी बदल झालाच नाहीये की त्याने प्रयत्न केला नाही आपल्या खेळामध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी. म्हणजे पहा ना की बालाने आणि त्याने मात्र एकाच वेळी सुरुवात केली, परंतु बालाने 2-3 स्पर्धा खेळले ते, परंतु देवरूंचा रोशन कधीही आम्हाला प्लेइंग 11 मध्ये मात्र पाहायला आपल्याला नाहीये. उर्फ बाब्या दुले म्हणजे ते सांगते की मला मोठी स्पर्धा खेळण्याचा जास्त अनुभव आहे, छोट्या टुर्नामेंट मी खेळत नसतो. आणि इथे मात्र वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी ही एकदा मात्र सुशांतनं मात्र खर्च केली आणि एकेरा सामना जिंकलाय जय जोटिंग देवरुंग संघानं. देऊया आपण सामनावर पुरस्कार ज्याने पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगल्या प्रमाणे करून दिली. फक्त 6 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 2 आणि धावांचा पाठला करत असताना एका षटकारानं मात्र सामन्याचं पुढे चित्र बदलून टाकलं आणि तो खेळाडू आहे